नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे, राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा चित्रपट कोणता? राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा चित्रपट कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 श्वास. श्वास हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 17. पर्याय क्रमांक 2 17 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, हंटर आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 1882. 1882 उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कर्जन वायलीचा खून कोणी केला? कर्जन वायलींचा खून कोणी केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मदनलाल धिंग्रा. मदनलाल धिंग्रा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण उत्तर जाणाऱ्या काल्पनिक रेषांना म्हणतात? पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण उत्तर जाणाऱ्या काल्पनिक रेषांना म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 रेखावृत्त. रेखावृत्त हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे, गोल घुमट कुठे आहे? गोल घुमट कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 विजापूर. विजापूर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 वैतरणा. वैतरणा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे, खालीलपैकी कोणाला कॅम्प्युटरचा पितामहा म्हणतात? खालीलपैकी कोणाला कॅम्प्युटरचा पितामहा म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 1946. 1946 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, संगणकाच्या भौतिक रचनेला काय म्हणतात? संगणकाच्या भौतिक रचनेला काय म्हणतात? ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हार्डवेअर. हार्डवेअर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्याशी इतर लिखित सामग्रीला डॅडॅश म्हणतात? संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्याशी इतर लिखित सामग्रीला डॅडॅश म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, अयोग्य अक्षरावर अनुस्वार दिलेला चुकीचा शब्द निवडा. प्रश्न क्रमांक 14 अयोग्य अक्षरांवर अनुस्वार दिलेला चुकीचा शब्द निवडा. अयोग्य अक्षरांवर अनुस्वार दिलेला चुकीचा शब्द निवडा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सुसंगत. सुसंगत हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून ओळखले जातात? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 14. 14 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 वाचन अधिक आलय.
वाचन अधिक आलं हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील विशेष नाम कोणते ते सांगा. पुढील विशेष नाम कोणते ते सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 श्रीलंका. श्रीलंका हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा विद्यार्थी मित्रांनो, खालील एकवचनी शब्द ओळखा. खालील एकवचनी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 झरा. झरा हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 प्रथमा. प्रथमा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो. प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या येथील अधिवेशनात अध्यक्ष होती. महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बेळगाव. बेळगाव हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढाईतील तुफान सेना स्थापन झाली होती. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सातारा. सातारा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 असा आहे, रॅडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूची नावे सांगा. रॅडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 दामोदर व बाळकृष्ण. दामोदर व बाळकृष्ण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली. सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लॉर्ड हार्डिंग पहिला. लॉर्ड हार्डिंग पहिला हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे, पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे. विनोबा भावे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 26, महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता. महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चंपारण्य. चंपारण्य हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 असा आहे, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे. विनोबा भावे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 असा आहे, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना येथे केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना डॅडॅश येथे केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लंडन. लंडन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 असा आहे, खालीलपैकी कोणी सतीची प्रथा नष्ट केली. खालीलपैकी कोणी सतीची प्रथा नष्ट केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 लॉर्ड बेटिंग. लॉर्ड बेटिंग हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 30 असा आहे, पंजाब केसरी कोणाला म्हणत. पंजाब केसरी कोणाला म्हणत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय. लाला लजपत राय हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर.